मंत्री झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई। सचिव रामदास गाडे अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त। मंत्रालयात लाच प्रकरणात रामदास गाडेवर आरोप। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी। सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती, तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील, भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग। 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार। फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, रोहित पवारांचा दावा। तर विलिनीकरणाआधीच पदांचं वाटप करून टाकलं, छगन भुजबळांचा टोला। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। पवारांच्या भूमिकेवर मवियात चर्चा होईल, संजय राऊतांची माहिती। तर राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद स्वीकारलं का, नवनाथ बन यांचा खोचक सवाल। मवियात राज्यसभेसाठी पवारांच्या जागेवरून पेच निर्माण। राज्यसभेच्या 2 जागांवर पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून रस्सीखेच। राज्यसभा निवडणुकीपूर्वीच मवियात वादाचं सावट। मुंबई पालिकेत 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार, सूत्रांची माहिती। तर शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी ठाणे उल्हासनगरात पालिकेत 1.25 वर्षानं भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती। राजू ढेरिंगेचा मंत्रालयात लाच मागतानाचा नवा व्हिडिओ समोर। 15 मिनिटात काम करतो राजू ढेरिंगेचा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद। साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मंत्र्यांमध्ये जुंपली। गोरे दिग्गज मंत्री, त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते। मंत्री शंभूराज देसाईंची टीका, तर काहीही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष होणार, असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलं होतं। ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपावरून मावळमध्ये राजकीय रणकंदल। सुनील शेळके, बाळा भेगडेंवरील आरोपांवर ठाम। भाजप नेत्यांनी अब्रूनुकसानीचा दावा करावा, मी कोर्टात पुरावे देईन, शेळकेंचं खुलं आव्हान। महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचं श्रमिक बजेट मंजूर। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ग्रामीण विकासाला गती मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। बिहारनंतर आता महाराष्ट्राची वेळ। एप्रिलमध्ये SIR प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीचे आदेश। दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा घुमली शिवगर्जना। आग्र्यात मराठी अस्मितेचा अभूतपूर्व सोहळा। लाल किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा ऐतिहासिक जल्लोष। महाराजांना नजरकैदेत ठेवलं, त्या आग्र्यात आता स्मारक होणार। 2030 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीच लाल किल्ल्यावर सोहळ्याला उपस्थित राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास। पुण्यात मुळशीच्या आखाड्यात राडा। पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकांची आखाड्यात गुंडगिरी। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल।